तर मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की त्या दिवशी आम्ही दवाखान्यात गेलो तर कोणत्या कोणत्या गोष्टी घडल्या, ते आज आम्ही पूर्ण रिव्हील करणार आहे की कसं काय झालं, काय झालं, त्याच्या ब्लड रिपोर्ट सगळे आलेले आहे. तर आपण पाहूया. पण त्याच्या आधी आता खूप येत आहे पाऊस, तर मी पावसात वरली होता. तिला या गोष्टी समजायला पाहिजेत. तसंच म्हणून म्हणतो बायकाला दिमाग नसते, ह्या गोष्टी खऱ्या आहे. म्हणजे दिमाग नावाची चीजच नसते. म्हणून हे मी 3-3 वेळा सांगतो तुम्हाला का तुमच्या बायकोला सांगा की पाण्यात वल्ल होऊ नका. त्यांच्या बायका वल्ल्या होत नाही. तू सहाय्य ते सगळे समजून घेतच ना, आपल्या नवऱ्याची गोष्ट तू नाही समजत ना. तर मित्रांनो, आता हिला ओल्लच व्हायचं आहे. तर हिला जर आज मी ओलं नाही होऊ दिलं तर हे चांगले वाद करते आणि प्रत्येक गोष्टीत भांडणं करते. त्याच्यामुळे मला वल्ल होऊ द्यावं लागते. भलाई बिमार झाली चालेल, कारण की बिमार झाले तर मग ते पण मला सगळं काम करावं लागते. ते झोपून राहते आणि मी काम करतो. चल चला. तो काही जाता ही वरली होत आहे, पण पाऊसच नाही येत आहे. पाऊस आलाही नाही पाहिजे. हे होय ना, पटापट वल्ली येतच तर नाही पाऊस. झालं ना, वल्ली झालं ना. आणखी वरली पण नाही. रे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, धोंड्या झाला मोठा. येत नाही पाऊस. मग राहू द्यायचं का? नाही. मग वरलीच होत. हो. चल वर चाल, वर चालतं का? हा. हे घ्या. हे बघा छत्री. आता मी जातो याच्यामध्ये. तुम्ही समोर जा, मी वरली होते. पण वल्ल होते ना, चांगली धार लागली. व या धारीत असं अर्धन वल्ल होत जातोय माणूस. तरी चला. तर मित्रांनो, त्या धारीतच बसणार आहे प्राची आता. तर मित्रांनो, आता प्राची ओली होत आहे. पाऊस नाही. तर माझा प्लॅन कॅन्सल झाला आहे. आता पाऊसच येत नाही. पाऊस वाढला पण आता. हो, नाही कॅन्सल नाही झाला. आता आला पाऊस, आला. तुला माझ्या घरचा देतो पैसा, वैभवला बी घेऊन जा, पण पाऊस येऊ दे. आला गाणं म्हणताय. तुम्ही पण म्हणा. ये पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला मोठा, पाऊस आला मोठा. ये पावसा, तुला देतो पैसा, प्राची झाली कोटीनं, पाऊस आला मोठा. मी उडी नाही मारू शकत म्हणून मी नाचत नाही. तर आता वैभव कल्ला करता, जास्त वरली नको हो म्हणते, म्हणून मी आता खाली चालली. इकडं तोंड करून दाखव इकडं. म्हणजे तुला काय वलं होऊन देणार आहे का? अजून दाखव इकडं. तर असं आहे गाईज, कसा हिच्यासाठी करावंच लागते. तर मित्रांनो, आता मी छत्री घेऊन नाचतो. प्राची तर मित्रांनो, इंस्टाग्रामवर तुम्ही खूप मेसेज करता की तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज आहे. तर मित्रांनो, आमचं लव्ह मॅरेज आहे. तर आमची ही सुरुवात कशी झाली, काय झाली, आम्ही याच्यासाठी एक ब्लॉग बनवू. त्या ब्लॉग मध्ये आम्ही सगळ्या काही गोष्टी सांगणार. आमच्यासोबत काय घडलं, कसं काय घडलं, हे तुमच्यासोबत न घडावं याच्यासाठी आम्ही ती माहिती देणार आहे. आणि युट्यूबवर खूप जास्त प्रेम भेटत आहे आम्हाला. आणि कालच्या ब्लॉग मध्ये तर खूप जणांनी कमेंट सुद्धा केले मोठे. आम्ही हे ब्लॉगच्या लास्ट मध्ये ते कमेंटचे स्क्रीनशॉट टाकणार आहे. त्यांचे खूप खूप थँक्यू आम्हाला एवढे चांगले कमेंट केल्याबद्दल. असंच प्रेम द्या, असंच प्रेम राहू द्या. लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला.
आणि आता आपल्या इंस्टाग्राम वर 4 लाख फॅमिली कंप्लीट होणार आहे, तर त्याचं पण सेलिब्रेशन आपण जोरात करू. तर आता येऊया गुड न्यूज वर. गुड न्यूज आहे का नाही? तर गुड न्यूज अशी आहे की त्या दिवशी आम्ही दवाखान्यामध्ये गेलो. दवाखान्यात गेल्यानंतर जे काही गोष्टी झाल्या तर ते आता आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, खूप दिवस झाले मी बिमार होती. मला ताप वगैरे पण येत होता, चक्कर वगैरे येत होती. मला ह्या गोष्टी आधी पण होत होत्या, म्हणजे मला बीपीचा प्रॉब्लेम आहे. तर मला बीपी लो नेहमीच होत राहते माझी. तर मला वाटलं की बीपी स्लो होत आहे. नेहमी मी दवाखान्यात जात होती. 2-3 महिने झाले दवाखान्यात जात आहे मी. परंतु म्हणजे आधी डॉक्टर म्हणत होते ऊन लागली हे ते सांगत होते आधी. पण असं काही विचारच नव्हता केला का असं काही होईल म्हणून. आम्ही सध्या छोटा आहोत, बाळ येत आहे आमच्या घरी हे आम्हाला माहित नव्हतं. आम्ही ते आयडियाच डोक्यात घेतला नव्हता. तर एका काकूनी मला म्हटलं की प्रेग्नन्सी टेस्ट करून बघ. तर प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली की निगेटिव्ह आली? पॉझिटिव्ह आली. तर मी टेस्ट करून लगेच आम्ही दवाखान्यात गेलो आणि हॉस्पिटलमध्ये सगळं आम्ही चेकअप वगैरे केले. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहे आणि डॉक्टरने अल्ट्रासाऊंड पण करायला लावलं. तर अल्ट्रासाऊंडमध्ये पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहे. बेबीची ग्रोथ पण चांगली झालेली आहे आणि सगळं ओके आहे. आणि तुम्हाला वाटत असेल आमची फॅमिली पण खूप जास्त खुश आहे या गोष्टीमुळे. आणि त्यांना पण आम्ही सगळ्यात आधी आमच्या फॅमिलीला सांगितलं. माझी फॅमिली, माझे मम्मी पप्पा, यांचे मम्मी पप्पा दोघंही खुश आहेत आणि आमचे सगळे रिलेटिव्ह पण खुश आहेत. आणि आता ही गोष्ट रिव्हील करायची म्हणून आम्ही सांगितलेलं आहे. आम्ही आधी मोठ्या लोकांना विचारलं की आता सांगू शकतो का, म्हणून आता सांगत आहे आम्ही. हे सगळं आत्ता रिव्हील केलं आम्ही. खूप दिवसाआधी आम्हाला माहीत पडलं होतं. आणि अल्ट्रासाऊंड वगैरे तर आत्ता झाले माझे सगळे आणि रिपोर्ट आधीच आलेले होते. तर मित्रांनो, तुम्हाला याच्यासाठी काही ऍडवाइस द्यायची असेल तर ते तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. आणि मला आता डॉक्टरने सांगितलंय सगळं मला रुटीन मध्ये काय खायचंय काय नाही खायचंय हे सगळे चार्ट बनवून दिलेली आहे. तर मित्रांनो, हिला सतत बाहेरचं खात असते. गुपचूप झाले, नूडल्स झाले, ते मोमोज झाले, पिझ्झा झाला, अजून असे काही गोष्टी आहे का हे खूप कंट्रोल नाही करू शकत. तर ह्या गोष्टी यावेळेस कसं कंट्रोल करावं लागेल. कसं आहे, ज्या ते घरचं जे जेवण असते जसं पोळी भाजी याच्यात एवढं प्रोटीन आहे की याच्यापेक्षा प्रोटीन म्हणजे जे घरचं असते ते खूप चांगलं. तर म्हणून म्हटलं हिला की घरचं खायचं, बाहेरचं खायचं नाही. तर माझी बाई किंवा बाबू म्हणते की बाहेरचंच खायचं आहे त्याला. मला खूप जास्त क्रेविंग होते पण मी कधी कधी खातही असते. तर तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा खायचं का नाही. तर आणि यवतमाळवरून जे आमचा ब्लॉग पाहत असेल त्यांच्या घरी जामाचं झाड असेल तर ते कमेंट मध्ये सांगा आणि मला जामा आणून द्या. तर मित्रांनो, मेसेज केल्यानंतर मी सगळ्यात आधी मिस पाहतो, तर माझ्याजवळ देऊन देजा, मी खाऊन घेईन. तर गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि गुड न्यूज कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि असेच आम्ही ब्लॉग रोज टाकत राहणार आहे आणि माझं जे डेली रुटीन आहे ते पण टाकणार आहे. तर उद्यापासून आम्ही कसं राहतो कसं नाही राहत, आम्ही कुठे बाहेर जातो कुठे नाही जात हे तुम्हाला समजेलच. आणि आम्ही 2-4 दिवसात आता शेतात पण जाणार आहे. आमच्या शेतातनी कापूस पेरलेला आहे. तर कापूस आता किती मोठा झालेला आहे हे तुम्हाला आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो. पराठी असते ते, कापूस नसते. आता सध्या पण पराठीचं झाड आहे ते. कापूस सांगा लागेल ना, पराठी समजत नाही, वेगवेगळ्या भाषेत म्हणते. ओके, तर ते पराठीचं झाड आहे, त्याला कापूस म्हणतात. तर आणि बरेचसे असे काम असते मित्रांनो की ज्यामुळे आता व्हिडिओ काढू नाही शकत आम्ही, कारण की आमचे बाहेरचे पण काम असते ना. तर आमचं एकच काम नाही का व्हिडिओ बनवणं. तुम्ही सगळेजण ब्लॉग मध्ये म्हणत आहे रोज टाका नेक्स्ट ब्लॉग आलाच पाहिजे, नेक्स्ट ब्लॉग मी प्रयत्न करतो आणि ते टाकतोच. तुम्ही पण बघा, मला पण चांगलं वाटते का तुम्ही असे प्रश्न करता, ते आम्हाला खूप चांगलं वाटते. तुम्ही असेच क्वेश्चन करत राहाल, त्याचा आम्ही आन्सर देऊ आणि आम्हाला अजून त्या गोष्टीमध्ये थोडंसं इंटरेस्ट येईल. म्हणून म्हटलं रोज कमेंट करा आणि सांगा की तर तुम्हाला मराठवाड्याची भाषा आवडते की आपल्या विदर्भातली भाषा आवडते. तर तुम्ही ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की सांगा. आता आपल्या इंस्टाग्राम वर 4 लाख फॉलोअर्स कंप्लीट होणार आहे. त्याचं पण सेलिब्रेशन आपण जोरात करू आणि ते YouTube वर सगळं दाखवणार आहे आपण कसं सेलिब्रेशन करू कसं नाही. तर आणि तसेच आपले YouTube वर पण लवकरात लवकर झाले पाहिजे. कम से कम 1 लाख तरी लवकरात लवकर करून टाका. तुम्ही थोडं कमी प्रेम दाखवत आहे, थोडंसं जास्त दाखवा. आणि व्हिडिओ स्किप नका करू, व्हिडिओ पूर्ण बघत जा. त्याने आम्हाला सपोर्ट होईल तुमचा. आम्हाला पण थोडंसं चांगलं वाटेल व्हिडिओ काढण्यासाठी जर तुम्ही आम्हाला रिस्पॉन्स देसाल तरच. तर नेक्स्ट व्लॉग साठी वाट बघत राहा. बाय बाय, टेक केअर.